नमस्कार, कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज काय बनवायचं? आज आपण दुधी भोपळ्याचे धपाटे बनवूया. काय झाले, रोज चिकन, मटण, मासे, परत गारव्याच्या पोळ्या वगैरे रोज ऑर्डर चालत ना, त्यामुळे मिस्टर म्हटले त्याचा कंटाळा आलाय, आज काहीतरी चटपटीत असं काहीतरी बनवू. मग म्हटलं आता काय करायचं. मग फ्रीज उघडल्यानंतर मला दुधी भोपळा दिसला. मग म्हटलं आज दुधी भोपळ्याचे धपाटे बनवूया आणि तुम्हाला पण रेसिपी मला टाकता येते. आज कसं आहे, सोमवार असल्यामुळं आज माझ्याकडे कुठलीही ऑर्डर नाही आहे, त्यामुळं आता तरी मी फ्री आहे. संध्याकाळचं मी काही सांगू शकत नाही, कारण नॉनव्हेजची काय ऑर्डर येतच नाही आहे. सोमवार, गुरुवार आणि शनिवार इतर वेळेला कसे असते, रोज कोणती ना कोणती तरी ऑर्डर असतेच. मग आज धपाट्याचा बेत केलेला आहे, म्हटलं आता तुम्हाला पण रेसिपी टाकूया. मग या ठिकाणी बघा, मी मिरची आणि लसूण चांगलं तेल घालून भाजून घेतलेलं आहे खरड्यासाठी. आता याच्यामध्ये काय करायचं, आता हे मिक्सरला बारीक करून घ्या. मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आता करून घेतलेला आहे, कारण आपल्याला हरभऱ्याची उसळ सुद्धा बनवायची आहे धपाट्याबरोबर. त्या धपाट्याबरोबर उसळ फार आवडते. या ठिकाणी कोथिंबीर घालायची, पहिला खरडा करून घ्या. कोथिंबीर घालायची आणि पुन्हा त्याच्यानंतर मीठ घालायचं. मिठाशिवाय ते बारीक होत नाही आहे. पुन्हा त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. आता काय करूया, हे प्रथम पाणी न घालता बारीक करून घेऊया. हे पहा, या ठिकाणी मी खरडा करून घेतलेला आहे. आता तुम्ही काढते. पाणी न घालता करायचं, म्हणजे हा भरपूर दिवस राहतो. पाण्याचा जरी याला थोडा जरी हात लागला तर लगेच त्याला दुसऱ्या दिवशीच बुरा येतो. आता आपला खरडा तयार झालेला आहे. मी याच्या आधी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट केला होता. आपला खरडा तयार झालेला आहे. आता काय करायचं, आता प्रथम आपण काय करूया, हरभऱ्याची उसळ करून घेऊया. प्रथम आता आपण हरभरा उसळ करून घेऊया. एक पळी होईल एवढं तेल घातलेलं आहे, कारण हरभरा माझा पावसाळा आहे. हे पहा, आणि मी हे कुकरला 4-5 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहे. पूर्ण फुटतो हरभरा, चांगला शिजलेला आहे. आता काय करायचं, तेल तापल्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा भरपूर घालायचा, म्हणजे उसळ छान होते. पाव किलो आहे, मी या ठिकाणी 2 कांदे घेतलेले. कांदा चांगला भाजायचा. कांदा भाजलेला आहे. आता त्याच्यामध्ये हा हरभरा घालायचा, जो आपण शिजवून घेतलेला तो, आणि 5 मिनिटं चांगलं तेलामध्ये हलवायचं. धपाट्याबरोबर खूप बघा अप्रतिम लागते. एक 5 मिनिटं चांगलं हलवायचं तेलामध्ये. 5 मिनिटं झालेले आहेत. आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायची. अर्धा चमचाला कमी घातलं तर चालतं. आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, मी या ठिकाणी करून ठेवलेला आहे, मला घरी लागतो वरती.
आता या ठिकाणी तुम्हाला ह्याला ग्रेव्ही किती लागते त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता. आता याच्यामध्ये घालायचं चटणी, तिखट मसाला, चांगलं हलवायचं. आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, कारण अगोदर आपण हे शिजवून घेतलेलं आहे. आणि थोडं घातलेलं आहे 1 अर्धी वाटी मी. आता याच्यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीरचा कलर आहे तसा हिरवा राहिलेला आहे. ही आपली झाली उसळ तयार. आता याला तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता, पण आमच्याकडे असं सुकंच खातात, म्हणजे एकदम हे झालेलं. आता ही आपली उसळ तयार झालेली आहे, बंद करते. चला आता आपण धपाट्याचं पीठ मळा घेऊया. कशी झाले बघा, आणि शिजले पण अप्रतिम. 4-5 पिठाच्या हरभरा चांगला 1 नंबर शिजतो. आदल्या दिवशी रात्री भिजत घाला, किंवा जर तुमच्याकडे शिल्लक असले मार्केटमधून तुम्ही आणू शकता. आता आपण धपाट्याचं पीठ मळायला घेऊया. हे पहा, या ठिकाणी मी धपाट्याचं तयारच पीठ घेतलेलं आहे, कारण माझ्याकडं 4 दिवसापूर्वी ऑर्डर होतीच. त्यामुळं मी काय केलं, धपाट्याचं एकदमच तळलं होतं 4-5 किलो. मग त्यातलं माझ्याकडे आता हे थोडं पीठ शिल्लक होतं. मग आता तुम्ही काय म्हणणार, आमच्याकडे धपाट्याचं पीठ जर शिल्लक नसेल तर ते पीठ घ्यायचं कसं. एक गोष्ट काय मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलेलं आहे की गव्हाचं पिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं, म्हणजे धपाटे असू द्यात किंवा तिखटपुरी असू द्यात, त्यांना अतिउत्तम होतात. मग काय करायचं, मी आता घेताना कसं घेतलं होतं, गव्हाचं प्रमाण जास्त घेतलं होतं, त्याच्या निम्म ज्वारी, त्याच्या निम्म तांदूळ, त्याच्या निम्म म्हणजे हरभरा डाळीचं प्रमाण चालतं जास्त, ह्याला काही नाही आहे प्रॉब्लेम. मग आता या ठिकाणी मग जर तुम्ही घरी पीठ तयार करणार असेल तर असं करायचं, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं की ज्वारीचं पीठ 1 वाटी घ्यायचं. तांदळाचं असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तर चालतं, 1 अर्धी वाटी असेल तर घालू शकता. पुन्हा हरभऱ्याचं म्हणजे डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ ते तुम्ही 1 वाटी घेऊ शकता. फक्त गव्हाच्या पिठाचं प्रमाण जास्त ठेवा, हेच मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते. धपाटे अप्रतिम होतात आणि चवीला तर टेस्ट उत्तम लागते. आता या ठिकाणी आपण काही मसाले वापरायचे आहेत. आता मी दुधी भोपळ्याचे करणार आहे. मी या ठिकाणी किसून ठेवलेला आहे भोपळा, याच्यामध्ये घालायचा. भोपळा किसून ठेवला होता मगाशी मी, दुधी भोपळा, आणि त्याच्यातल्या बिया वगैरे काढलेल्या नाही, कारण भोपळा एकदम कोवळा होता, त्यामुळं मी तसाच किसलेला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, कोथिंबीर भरपूर घालायची, कारण मेन धपाटे हे कोथिंबीरवरच असतात. आणि त्यात मला कोथिंबीर पण फार आवडते, आणि मी आता रानात जाऊन कोथिंबीर घेऊन आलेले आहे. आमच्या रानातून कोथिंबीर आणली, अगदी ताजी आहे आणि देशी पण आहे. आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत आपण. मसाले म्हणजे जास्त नाही आहे, पण बघा, हळदपूड 1-2 चमचे हळदपूड घालायची. मीठ आपण खरड्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे थोडंसंच पहिला हे करायचं, नंतर चेक करून करायचं. आणि खरडा घालूया आपण, तिखट जसं तुम्हाला हवाय तसं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि राहिलेले हा जो खरडा आहे तो फ्रीजमध्ये ठेवा, महिनाभर काही होत नाही आहे, पाणी आपण याला लावलेलं नाही त्यामुळं. आणि याच्यामध्ये ओवा घालायचा आहे.
असा ओवा चोळून घाला, म्हणजे त्याला वास छान येतो. आणि खरड्यामध्ये आपण जिरे घातलेले आहेत, तरी पण तुम्ही जिरे पूड घालून नसला तर घालू शकता. आता याच्यामध्ये तीळ घालायचे, थोडे 1-2 चमचे तीळ घालायचे. माझ्याकडे असं सगळं मसाल्याच्या भरण्या मी केटरिंगला लागते ना, त्यामुळे असं तयार करून ठेवलेले आहेत सगळे. आता हे सगळं आपण घातलेलं आहे, हे चांगलं मिसळायचं. कारण ह्याच्यामध्ये आपण भोपळा घातलेला आहे, दुधी भोपळा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी असतं, त्यामुळे आता मळताना पाण्याचा वापर कमी लागेल. पहिला व्यवस्थित मिश्रण हलवून घ्या. काही जणांना काकडीचे पण आवडतात, काकडीचं सुद्धा केलं तर सुद्धा अप्रतिम लागतात. ते पण मी तुम्हाला एकदा रेसिपी टाकते. मी खरं म्हणजे तुम्हाला तांदूळ आणि हरभरा डाळ याचा ढोकळाची रेसिपी करणार होते, पण आज हे मागितले मिस्टरांनी धपाटे, म्हणून मग म्हटलं आता चला रेसिपी टाकूया. आता आपण काय करूया, पीठ मळूया. पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे, पातळ करायचं नाहीये. दुधी भोपळ्याचे धपाटे अप्रतिम लागतात, करून बघा. आणखीन मुलांना सुद्धा भोपळा, आता भोपळ्याची भाजी वगैरे केली तर खात नाहीत. मी तुम्हाला आप्याची सुद्धा, दुधी भोपळ्याच्या आप्याची सुद्धा रेसिपी टाकलेली आहे, ते सुद्धा बघू शकता. आणि मुलं आप्पे धपाटे आवडीनं खातात, त्याच्यामध्ये असं हे करून तुम्ही घालू शकता. आता हे चांगलं घट्ट मळून घ्यायचं. हे पहा, असं घट्ट मळून ठेवलेलं आहे मी. एक 5 मिनिटं असं ठेवायचं, गडबड असेल तर लगेच करू शकता. आता मी कापड वगैरे आता घेणार आहे धपाट्याचं, तोपर्यंत मी असंच ठेवते आणि मग लगेच आपण धपाटे करायला घेऊया. हे पहा, मी इकडं तवा पण ठेवलेला आहे धपाट्यासाठी. हे पहा, आणि या ठिकाणी आता मी तुम्हाला करून दाखवते. आता या ठिकाणी कॉटनचं सुती कापड लागतं. मग मी काय केलंय, असं 1 डझन रुमालच आणून ठेवले धपाट्यासाठी. मग मी काय करते, हा म्हणजे एकदम सुती आहे, धपाटे छान येतात ते ना. आणि काय करायचं, पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये रुमाल टाकायचा, चांगलं भिजवून घ्यायचं. हे पहा, दाखवते तुम्हाला मी. आता काय करायचं, एक गोळा घ्यायचा. आता तुम्हाला केवढे करायचे आहेत त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आता काय करायचं, प्रथम ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं, मग गोळा ह्याच्यावर टाकायचा आणि लाटण्याला सुद्धा पाणी लावायचं. आणि हे थोडंसं लाटून घ्यायचं. सारखं असं पाणी लावायला, म्हणजे लाटण्याला चिकटत नाहीये. आणि वडताना असं खाली वडायचं, एवढं असं धपाटे करताना हे असं असं चपातीगत करायचं नाही आपल्याला, म्हणजे चिकटत नाहीये. हे असं, हे पहा. चिकटाला आले की पाणी लावायचं लाटण्याला, म्हणजे अजिबात चिकटत नाही. हे पहा, आता काय करायचं, पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि जिथं जिथं म्हणजे असं जाड झालेलं आहे त्या ठिकाणी असं पाणी घेऊन असं पसरवायचं. तेव्हा या ठिकाणी जाड आहे ना, असं पाण्यात हात बुडवायचा आणि असं पातळ करायचं. आता काय करायचं, ह्या तव्याला तेल लावायचं. चांगला तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घाला, नाहीतर तव्याला चिकटतं. चांगलं पसरवा. तवा पण चांगला तापलेला आहे.
आता काय करायचं, हे असं घ्यायचं आणि हे असं याच्यावर टाकायचं. वर थोडंसं पाणी करायचं. दिसते का? आता काय करायचं, याच्यावर टाकायचं. म्हणजे वरचा जो भाग आहे तो वाफेने चांगला शिजतो. काय करायचं, वर तेल थोडंसं लावायचं म्हणजे चांगलं. काय टेन्शन, पहिला धपाटा आहे, थोडासा चिकटतो. पुन्हा पुन्हा जसं तवा तेलात असतो ना तसं धपाटे निघू लागतात. हा झाला आपला धपाटा. आता पुन्हा हे पलटायचं नाही आहे, त्याची टेस्ट बदलते. हे पारंपरिक धपाटे आहेत अशाच पद्धतीचं. काही जण काय करतात, हे भाजलं आपण जेव्हा झाकण टाकलं होतं त्यामुळे वाफेने चांगलं शिजलेलं आहे. आणि हे पातळ पण किती झालेलं आहे. आता हे आपण काढूया आणि दुसरा टाकूया. झालाय का? एकदम पातळ झालेला आहे आणि चांगला भाजलेला पण आहे. अशा पद्धतीनं असं ह्या बाजूला असं करत जायचं म्हणजे व्यवस्थित होतं. आणि धपाटा टाकल्यानंतर कापड लगेच ते धुवून घ्यायचं म्हणजे याला कापडला चिकटत नाही. आता याच्यावर तेल घालायचं. याच्यावर झाकायचं, गॅस मोठा करायचा आणि हे कापड पुन्हा पाण्यात हे करून धुवून घ्यायचं म्हणजे त्याला पुन्हा दुसरा जो आपण धपाटा करणार तो अजिबात चिकटणार नाही. आता आमच्या जेवायला आलेले सगळे गरम गरम धपाटे चालू आहेत. माझे मिस्टर जेवायला बसलेत. हे बघा माझे मिस्टर जेवायला बसलेत. काय म्हणतात बघा? आउटस्टँडिंग.
काही जणांना कडक धपाटे आवडतात, त्यावेळेला काय करायचं, तव्यामध्ये बारीक गॅस करून ठेवायचा. कमीत कमी त्याला पहिला काय करायचा, गॅस मोठा करायचा. चांगलं धपाटे झालं की मग थोडासा बारीक करून एक 5 मिनिटं 10 मिनिटं ठेवला की एकदम धपाटा कडक होतो. बरोबर. पहिला चिकटला होता, आता चिकटत नाहीये, अगदी व्यवस्थित झालेला आहे. चांगला भाजलेला पण आहे. तर आपण काढूया आणि असे सगळे आता धपाटे करून घेऊया. हे पहा, काही धपाटे झालेले आहेत माझ्याकडे. आता जसं जसं जेवायला येतील तसं तसं मी आता हे करणार. ते थोडे करून घेतले मी तुम्हाला दाखवण्यासाठी. माझे मिस्टर जेवढे आता मुलं येतील जेवायला. हे पहा, धपाट्याचा कलर पण बघा कसे झालेत. हे पहा एकदम, आणि असं मऊ पण, म्हणजे जास्त असं वात्रट वगैरे होत नाही. तेव्हा लगेच तुटतात. असं म्हणजे काही जणांचं मत कसं असेल की गव्हाचं पीठ जास्त घातल्यामुळे वात्रट होतं, का नाही वात्रट होत, पण टेस्ट एक नंबर लागतं. आता या ठिकाणी माझ्याकडे अजून पीठ आहे शिल्लक. हे पहा एवढं. आता मुलं नंतर आली की मग त्यांना करून घालायचं. आता तात्पुरतं मी एवढं केलेलं आहे. आता मी हे धपाटे यातच ठेवणार, म्हणजे कडक होतं एकदम. मी आता गॅस बंद केलेला आहे. आणि ही आपली उसळ, हरभऱ्याची उसळ एक नंबर झालेली आहे तयार. ही हरभऱ्याची उसळ. आणि मी दही पण आणलेलं आहे मलईचं. म्हणजे कसं झालं की अचानक धपाटे करायचे ठरले, त्यामुळे मी दही लावलं नव्हतं. मग हे मलईचं दही मी घेऊन डेअरीमधून घेऊन आलेले आहे. आता उसळ, धपाटे आणि दही मस्त ताव मारायचा होता. मला वाटतं तुम्ही अजून लाईक सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर चला, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.